Good morning, friends. Today we will discuss the new topic, that is calculation of effective nuclear charge. Last time we was see the electronegativity, what is meant by the electronegativity, how the electronegativity is calculated. The last topic in chapter number 1, part number 1 is calculation of effective nuclear charge. So what is meant by the effective nuclear charge? Effective nuclear charge on given electron of an atom is the actual nuclear charge, that is atomic number, minus screening constant, that is sigma, which takes into account the screening effect of electron present in the inner energy level. Means what is meant by the effective nuclear charge? It is the actual charge minus screening constant. Actual charge means atomic number minus screening constant, that is called as the effective nuclear charge. The formula of effective nuclear charge is Z effective is equal to the Z minus sigma, where Z is the atomic number of an element and sigma is the screening constant. According now, in this case, there are the different possibility why there is a need to calculate the effective nuclear charge. With the help of effective nuclear charge, we can also determine the valency of that particular element. Means effective nuclear charge is equal to the valency of that element. Okay, suppose the effective nuclear charge is a 4.1, that means the valency of that element is 4. Effective nuclear charge is a 5, that means valency of that element is 5. So very important part or important advantage of this calculation of effective nuclear charge is for determine the valence of that particular element. So for calculating that effective nuclear charge, the equation is Z effective is equal to Z minus sigma. Z is a well known, that is atomic number. हा ॲटॉमिक नंबर आपल्याला सर्वांना माहीत असतो. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? स्क्रीनिंग कॉन्स्टंट. आता स्क्रीनिंग कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायसाठी स्लॅटर नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी काही पॉस्च्युलेट दिले आणि त्यांनी सांगितलं की बुवा या पॉस्च्युलेटवरून किंवा या रूल्सवरून तुम्ही त्या पर्टिक्युलर एलिमेंटचा स्क्रीनिंग कॉन्स्टंट काढू शकता. म्हणजे आपल्याकडे स्क्रीनिंग कॉन्स्टंट राहील, ॲटॉमिक नंबर राहील, या दोघांवरून आपण काय करू? इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज कॅल्क्युलेट करू शकतो. आता बघ, स्क्रीनिंग कॉन्स्टंट डिटरमाइन करायसाठी जे स्लॅटर रूल्स आहेत, देर आर द 5 डिफरंट स्लॅटर रूल्स which is used to determine the screening constant. So we will discuss that rule one by one. Rule number 1, 0 for each electron further away than the electron under the concentration from the nucleus. आता पहिला रूल लक्षात ठेवायचा की 0 फॉर द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. जोही आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन असेल त्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनसाठी व्हॅल्यू 0 राहील. आता फॉर एक्झाम्पल समजा 1s2 2s2 2p3, मग 3 मधला जो लास्ट इलेक्ट्रॉन आहे त्याची व्हॅल्यू 0 राहील. म्हणजे 3p मध्ये काय राहतील? फक्त 2 इलेक्ट्रॉन राहतील. आपण ते एक्झाम्पल घेताना तुम्हाला समजून सांगतोच मी. फक्त फर्स्ट रूल लक्षात ठेवायचा की 0 फॉर द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनसाठी व्हॅल्यू काय राहील? 0 राहील. रूल नंबर 2, 0.35 फॉर ईच ॲडिशनल इलेक्ट्रॉन इन द सेम ग्रुप एक्सेप्ट 1s फॉर विच द कॉन्ट्रीब्युशन इज 0.30. म्हणजे आता बा, आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनला 0 कन्सिडर केलं, त्याच्यानंतर आउटरमोस्ट शेलमध्ये एक इलेक्ट्रॉन सोडल्यानंतर जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनसाठी काय व्हॅल्यू घ्यायची आपल्याला? 0.35. समजा आउटरमोस्ट शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन असतील, तर 5 इलेक्ट्रॉनमधला एक इलेक्ट्रॉन आपण 0 कन्सिडर केला, म्हणजे आता किती उरले? त्याच्यात 4 इलेक्ट्रॉन उरले. आता ते 4 इलेक्ट्रॉनसाठी आपल्याला कोणती व्हॅल्यू घ्यायची आहे? 0.35 व्हॅल्यू घ्यायची. ओके. नेक्स्ट रूल इज द 0.85 फॉर ईच इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन n-1 शेल. आता n शेल म्हणजे आउटरमोस्ट शेल आणि त्याच्या -1 शेल म्हणजे आउटरमोस्ट शेलच्या अगोदरची एक शेल. म्हणजे समजा आउटरमोस्ट शेल जर 5वी शेल जर आपली आउटरमोस्ट शेल असेल
तर n-1 शेल म्हणजे कोणती? चौथी शेल. मग आता चौथ्या शेलमध्ये एस पी डी जे काही असतील, चौथ्या शेलमध्ये जेवढेही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील त्या इलेक्ट्रॉनसाठी किती व्हॅल्यू घ्यायची आपल्याला? 0.85. म्हणजे n-1 शेलसाठी, चौथं नाही, चौथं ते एक एक्झाम्पल घेतलं आपण. n-1साठी जेवढेही इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतील n-1मध्ये त्याच्यासाठी किती घ्यायचे? 0.85 व्हॅल्यू घ्यायची आहे. 1 फॉर इच इलेक्ट्रॉन क्लोजर टू द्या. आता n-1 नंतरचे जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या सगळ्या इलेक्ट्रॉनसाठी काय व्हॅल्यू घ्यायची आहे तुम्हाला? 1 व्हॅल्यू घ्यायची आहे. त्याच्या अगोदरचे म्हणजे समजा 1s2, 2s2, 2p6 किंवा 1, 2, 3, 4 असे 4 शेल आहेत. चौथी आउटर मोस्ट शेल आहे. मग n-1 शेल कोणती येईल? तिसरी येईल. तिसरीच्या अगोदर जे आहे सेकंड आणि फर्स्ट जे पहिलेचे जे शेल राहतील त्याच्यासाठी किती व्हॅल्यू घ्यायची आहे? 1 व्हॅल्यू घ्यायची. ठीक आहे. फॉर द इलेक्ट्रॉन इन डी एन एफ ऑर्बिटल एव्हरी इलेक्ट्रॉन इन लोअर ग्रुप कॉन्ट्रीब्यूट टू द स्क्रीनिंग कॉन्स्टंट for estimate of ns and np electron are considered together as a single group, whereas nd and of electron each from the separate groups they are divided into the following groups. ओके. आता आपल्याला एफ आणि डी ऑर्बिटलबद्दल काही याच्यात कन्सिडरेशन नाही आहे. रूल आपल्याला 3च महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आहेत. पहिला रूल जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो 0 फॉर द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. जो आउटर मोस्ट शेलमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असले त्यातला एक इलेक्ट्रॉन मायनस करून टाकायचा. 0.35 फॉर द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन आउटर मोस्ट शेल आफ्टर रिमुव्हिंग द 1 इलेक्ट्रॉन. 0.85 n-1 शेल. आउटर मोस्ट शेल नंतर जी n-1 शेल आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 0.85 घ्यायचं आहे. आणि 1 जे घ्यायचं आहे ते n-1 नंतर अगोदरच्या जेवढे शेल असतील त्या सगळ्या शेलसाठी काय घ्यायचं आहे? 1 घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल पाहू. लेट अस कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज ऑफ सिलिकॉन. व्हॉट इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सिलिकॉन? दॅट इज 14. व्हॉट इज द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p2. ओके. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 3s2 आणि 3p2 फॉर सिलिकॉन. आता याच्यातला आउटर मोस्ट शेल कोणती आहे? 3. या आउटर मोस्ट शेलमधला एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून द्यायचा सरळ. आउटर मोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 3s2 आणि 3p2 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्यातला एक इलेक्ट्रॉन आपण 0 म्हणून कन्सिडर केला म्हणजे आता त्याच्यात किती राहिले? 3 इलेक्ट्रॉन राहिले. मीन्स 0.35 फॉर द आउटर मोस्ट शेल दॅट इज 3 इलेक्ट्रॉन. हे आपण इथं खाली दाखवलेलं आहे 0.35 इंटू 3. ओके. त्यानंतर n-1 शेल कोणती आहे? आता n शेल आहे 3 नंबरची, त्याला -1 केलं तर 2 नंबरची शेल आहे जी आहे n-1 शेल. म्हणजे n-1 शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2s2, 2p6 म्हणजे 8 इलेक्ट्रॉन. म्हणजे पहा आपण 0.85 इंटू 8 केलेलं आहे. ओके. प्लस n-1च्या अगोदर फक्त एकच शेल आहे, याच्यामध्ये फक्त 2 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे म्हणजे 1 इंटू 2. मग आता याचं जर कॅल्क्युलेशन जर केलं आपण 0.35 इंटू 3 ते येतात 1.05. 0.85 इंटू 8 ते येतात 6.80 आणि 2 इंटू 1 ते येते 2. यांचं सगळ्यांचं ॲडिशन केल्यानंतर आपल्याला जो भेटते 9.85. आता आपण आपल्या इक्वेशनमध्ये टाकू की झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू झेड मायनस सिग्मा. मग आता झेड आपल्याला माहीत आहे 14 आहे, सिग्मा आपण काढलेला आहे 9.85. आता 14मधून ज्यावेळेस 9.85 मायनस करू आपण तर त्याचा झेड इफेक्टिव्ह येईल 4.15. म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फॉर सिलिकॉन इज 4.15. लक्षात आलं तुमच्या? आता याच्यावरून आपल्याला माहीत पडते की सिलिकॉनची व्हॅलेन्सी पण 4 आहे. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. इथं काय घेतलेलं आपण? पोटॅशियम घेतलेलं आहे. ठीक आहे. पोटॅशियमचा ॲटॉमिक नंबर आहे 19. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 and 4s1. ओके. मग आपल्याला काय सांगितलेलं आहे की बा 0 फॉर द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. ओके. आउटर मोस्ट शेलमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे
आणि तो 0 झाला, त्यामुळे आउटरमोस्ट शेलमध्ये आता 0 इलेक्ट्रॉन आहेत. ठीक आहे. मग 0.85 फॉर द n-1. आता n शेल कोणती आहे? चौथी शेल आहे, जी n शेल आहे. त्याला -1 म्हणजे तिसरी शेल. तिसरी सेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 8 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे 0.85 इंटू 8 आणि 1 फॉर द इनर टू द n-1 शेल. आता n-1 शेल कोणती होती? 3 नंबर. त्याच्या अगोदरच्या कोणत्या आहेत? 2 आणि 1. मग 2मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6 आणि 2 8 आणि 1मध्ये 2, म्हणजे असे 10 इलेक्ट्रॉन आहेत. इथं आपण 0.35 कन्सिडरच नाही केला. का बरं कन्सिडर नाही केला? कारण की आउटर मोस्ट शेलमध्ये फक्त एकच इलेक्ट्रॉन होता आणि तो 0 झाला. त्यामुळे त्याच्यात ते आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरजच नाही पडली. मग आपण डायरेक्ट कशावर आलो? n-1 शेलमध्ये आलो. इथं आपल्याला 8 इलेक्ट्रॉन होते आणि त्याच्यानंतर इनर टू द n-1 शेलमध्ये 10 इलेक्ट्रॉन होते आणि त्याचं कॅल्क्युलेशन केल्यावर त्याची व्हॅल्यू भरली 16.8. ओके. आता आपल्याला माहीत आहे की याचं झेड इफेक्टिव्ह इज इक्वल टू द झेड मायनस सिग्मा. झेड किती आहे आपला? 19. सिग्मा किती आहे? 16.8. ठीक आहे. त्याला मायनस केल्यानंतर 2.20, म्हणजे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फॉर पोटॅशियम किती आहे? 2.20. लक्षात आलं तुमच्या? हे दोन्ही एक्झाम्पल लक्षात घ्या. स्लॅटर रूल लक्षात ठेवायचा. 0.35 फॉर द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल. ओके. 0.85 फॉर द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द n-1 शेल आणि 1 कशासाठी आहे? इनर टू द n-1 शेल. तुमच्याकडे बुक असले तर बुकमध्ये बरेच एक्झाम्पल दिलेले आहेत. त्या एक्झाम्पलसोबत हा स्लॅटर रूल टॅली करून पाहायचा आणि स्लॅटर रूल टॅली केल्यानंतर तुम्हाला त्याचं एक येऊनच जाईल. ठीक आहे. हे एक्झाम्पल्सच आहे. ओके. नाव दिस इज द लास्ट टॉपिक फॉर द युनिट फर्स्ट पार्ट फर्स्ट. ओके. कॅल्क्युलेशन ऑफ इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज. याच्यामध्ये परीक्षेमध्ये तुम्हाला याच्यावरती डायरेक्ट तुम्हाला सांगतील कॅल्क्युलेट द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज फॉर पोटॅशियम. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हे रूल्स माहीत असले पाहिजेत. मेन 4च रूल लक्षात ठेवायचे की 0 फॉर द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन, 0.35 फॉर द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटरमोस्ट शेल, 0.85 फॉर द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन n-1 शेल आणि 1 फॉर द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इनर टू द n-1 शेल. ठीक आहे. तुमच्या बुकमध्ये याचे 2-3 एक्झाम्पल दिलेले आहेत. या स्लॅटर रूलसोबत ते एक्झाम्पल मॅच करून पाहिजे आणि त्याच्यात जर काही अडचण आल्या तर मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी आपण त्याच्यावर काहीतरी आणखीन 1-2 एक्झाम्पल घेऊन आपण ते सॉल्व करायचा प्रयत्न करू. ठीक आहे. थँक्यू.